झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि चोर असल्याच्या संशयावरून जमावाने तिघांना ठेचून मारल्याची धक्कादायक घटना नागपुरात भरतनगर या भागात घडली आहे। गेल्या काही दिवसांपासून या परिसरात चड्डी बनियान टोळीची दहशत पसरली आहे। चोरट्यांना रोखण्यात अपयशी ठरलेल्या पोलिसांवरच आता या तिघांच्या मृत्यूचं खापर फोडण्यात येत आहे। जमावाच्या तावडीत सापडलेले हे तिघे जण आणि जमावाकडून त्यांना करण्यात आलेली ही अमानुष मारहाण। भारतनगरमध्ये अक्षरशः दगडाने ठेचून संतप्त जमावानं तिघा जणांचा हा असा जीव घेतला। चोर आणि छेडछाडीच्या संशयावरून या तिघांना स्थानिकांनी मारहाण केली। मृत्युमुखी पडलेले तिघेही जण बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद या गावचे रहिवासी आहेत। नाथजोग संप्रदायातले हे लोक विदर्भात भराडी म्हणून ओळखले जातात। पारंपरिक महिलेच्या वेशात भीक मागत ते या परिसरात आले होते। स्थानिकांनी त्यांना हटकलं। यावेळी घाबरून या तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर जमावानं त्यांना मारहाण करायला सुरुवात केली। चोर पकडल्याची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। मात्र हजार लोकांच्या जमावापुढे त्यांचं काहीही चाललं नाही। जमावानं या तिघांची दगडानं ठेचून हत्या केली। गिट्टीकदान या पोलीस स्टेशनमध्ये रिअल डकॉइट्स हे महिलाच्या ड्रेसमध्ये मिळाले आणि ती नेमकी बातमी आजच्याच पेपरमध्ये आली आणि त्यामुळे लोकांचा असा गैरसमज झाला की हे देखील ते पक्के चोरच आहे आणि म्हणून त्यांनी ते समजलं। म्हणजे खरं म्हणजे गैरसमजुती म्हणून त्यांना मारण्यात आलं। गेल्या काही दिवसांपासून भारतनगर, कळमना आणि दुर्गानगर भागात चड्डी बनियान टोळीची दहशत आहे। दिवसा महिलांच्या वेशात रेकी करून रात्री चड्डी बनियान टोळीचे सदस्य या भागात चोऱ्या आणि महिलांची छेड काढत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। पोलिसांकडूनही फारशी दखल घेतली जात नसल्यानं या भागातल्या रहिवाशांनी रात्रीची गस्तही सुरू केली आहे। महिलांना बिलकुल प्रोटेक्शनच नाही। पोलीसवाल्यांकडे गेलं तर ते म्हणतात की तुम्ही सबूत आणा। सबूत म्हणजे बलात्कार झाल्यावर कुठून सबूत देणार आहे त्यांना? 2 महिन्यात आता 8 दिवसापासून आम्ही कंटिन्यू जागत आहोत। दिवसानी माणसं काम करतील, रात्री जागल तर का आम्हाला पोलीस लोक खायला नाही आणून देणार आहे? आणि झाल्यावर कुठून हे करणार आहे? आम्हाला खूप त्रास होऊन राहिला। रात्रंदिवस आम्ही जागून राहिलो। जर आम्ही रात्री जागायचं दिवसा काय करायचं? आम्ही सगळे हातमजूरवाले तिथे, कोणीच नाही नोकरीवाले। पोलीस प्रोटेक्शन नाही आम्हाला। पोलिसांकडे जाओ तेही नाही येत, काही नाही येत। इथे काय करणार आम्ही? चोरट्यांची दहशत, पोलिसांचं दुर्लक्ष यामुळे दिवसभर काम करून रात्रीचा करावा लागणारा पहारा, यातून संतप्त नागरिकांचा हा असा उद्रेक झाला। या उद्रेकात तिघांना नाहक आपल्या प्राणाला मुकावं लागलं। या प्रकरणी कारवाई होईलही, मात्र या तिघांच्या मृत्यूला जबाबदार कोण? नागरिकांनी कायदा हातात का घेतला? पोलिसांनी वेळीच चोरट्यांना का रोखलं नाही? असे अनेक प्रश्न अनुत्तरितच राहण्याची शक्यता आहे। झी 24 तास साठी नागपूरहून अखिलेश हवेसह अजित चव्हाण, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।